बघू शकतात पदराला पण इकडनं बघा किती छान त्याची फिनिशिंग। जो पदर आहे ना त्याला ही डिझाइन आहे बघा, इकडे हत्ती आणि इकडे सर्कल वगैरे आहेत आणि त्याच्यामध्ये मीनाकारीचं काम आहे ना ते रबर प्रिंट आहे। तर खूप छान ब्लाऊज सुद्धा आहे। ब्लाऊज एक मागवलेला आहे। हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी। तर आज छान अशा साड्या मी म्हणजे मिशोवरनं मागवलेल्या आहेत आणि मिशोला महासेल चालू आहे, तर 80% डिस्काउंट आहे। तर तुम्ही लवकर जी साडी आवडली ते साड्या तुम्ही लवकर ऑर्डर करू शकतात। तर लगेच संपून जातात मिशोवर साड्या, त्याच्यामुळे तुम्ही पटकन साड्या मागवा। त्यासाठी मी हा व्हिडिओ लवकर बनवलेला आहे, कारण की तुम्हाला सुद्धा दिवाळीला लवकर साड्या भेटल्या पाहिजेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली ही बघा साडी आहे। तर बघा ही साडी आहे पहिली। तर तुम्ही बघू शकतात पदराला पण इकडनं बघा किती छान त्याची फिनिशिंग। अशा प्रकारे दोन कलर मध्ये टझल्स लावलेले आहेत आणि पूर्ण साडी बघा अशी आहे। तुम्हाला मी दाखवते बघा, पूर्ण साडी अशी। आता वरची जी किनार आहे ना ती खोचण्यामध्ये जाते, तर ती जी किनार आहे ना ती छोटी किनार आहे आणि तुम्हाला मी दाखवते जी खाली येणार ना ती किनार बघा मोठी आहे आणि याची क्वालिटी वगैरे खूप छान आहे। तुम्हाला मी जवळून दाखवते का बघा, म्हणजे जे जरी आहे त्याला किती छान शायनिंग करते। आणि बॅक साईडला बघा अशा प्रकारे आहे, ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे। तर मी बघा तुम्हाला दोन्ही साईड दाखवलेली आहे की कशा प्रकारे साडीची फिनिशिंग आहे। तर पूर्ण साडी बघा अशाच प्रकारे आहे। हा पदर येतो, हा पदर आहे आणि पूर्ण साडी बघा अशी आहे। सध्या ही जी साडी आहे ना ती इन्स्टाला खूप व्हायरल आहे आणि मी म्हणजे 4-5 साड्या मागवलेल्या आहेत। तर मला एक्झॅक्ट त्याची आता किंमत लक्षात नाही किती आहे, पण मला वाटतं ही काहीतरी 400-450 रुपयाला आहे। तर तुम्ही लवकर जाऊन घेऊ। मिशोवर साड्या संपून जातात। तर हा बघा, हा जो आहे ना हा पदर आहे। तर पदर बघा अशा प्रकारे आहे आणि खूप छान साडी आहे। तुम्हाला मी जवळ त्याचं फॅब्रिक दाखवते। हे बघा खूप छान साडी आहे आणि एकदम हलकी फुलकी ही साडी आलेली आहे। तर साडीचा कपडा एकच नंबर आहे, छान आहे, तुम्ही घेऊ शकतात। दुसरी जी साडी आहे ती माझ्या खूप आवडती साडी आहे। म्हणजे ही साडी मला खूप आवडली आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा ही साडी खूप आवडली। ते बोलले की ही साडी खूप छान आहे। जो पदर आहे ना त्याला ही डिझाइन आहे बघा, इकडे हत्ती आणि इकडे सर्कल वगैरे आहेत आणि त्याच्यामध्ये मीनाकारीचं काम आहे आणि इकडे बघा आणि पूर्ण ह्याला बघा सरोजगी दिलेली आहे आणि इथे हा गोल्डन फॅब्रिक आहे आणि शायनिंग वाला आहे बघा। तुम्हाला मी जवळून दाखवते, अशा प्रकारे पदर आहे आणि त्याची जी लेस आहे ती अशी आहे। तर पूर्ण लेस अशीच येणार आहे पूर्ण ह्याला। ही जी डिझाइन आहे ना ही फक्त पदरालाच येणार आहे डिझाइन आणि पदराला बघा अशा प्रकारे टझल्स दिलेले आहेत आणि साडी तर खूप छान आलेली आहे। आणि इथे जे हत्ती आहेत ना त्याच्यामध्ये बघा येलो कलर आणि ग्रीन कलर ह्याच्यामध्ये आलेला आहे। तर खूप छान ही डिझाइन दिसत आहे। त्याचा जो ब्लाऊज आहे ना तो सुद्धा खूप छान आलेला आहे। तुम्हाला मी दाखवते, पूर्ण भरलेला आहे ब्लाऊज आणि पूर्ण साडी बघा अशी येणार आहे। पूर्ण साडी अशीच आहे बघा अशी। ही जे खाली ही जी किनार आहे ना ती खाली म्हणजे आपण मिऱ्यांना खाली येणार आहे आणि खोचण्याची साईड आहे ना ती बघा अशी आहे, तिकडे लेस नाही मिळत। तर बघा अशा प्रकारे पूर्ण ह्याला लेस दिलेली आहे आणि हा जो आहे तो बघा हा ब्लाऊज आहे। तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकतात हा ब्लाऊज आहे। फ्रंट पार्टला किंवा बॅक पार्टला तुम्ही हा लावू शकतात आणि हाताला डिझाइन बघा हे बघा अशा प्रकारे तुम्ही हाताला डिझाइन म्हणजे अशा प्रकारे ही हाताला डिझाइन दिलेली आहे। तुम्हाला मी दाखवते।
म्हणजे इकडे हाताला ही डिझाईन येणार आहे। तर ह्याचा ब्लाऊजचा कपडा आहे ना तो सुद्धा छान आहे, म्हणजे असं हे नाही मिळत ब्लाऊज खराब होणारा ब्लाऊज नाही मिळत, छान ब्लाऊज आलेला आहे। तर हा ब्लाऊजचा पार्ट जो आहे ना तुम्ही फ्रंट पार्टला जर लावला ना तर अजून त्याचा छान लुक दिसतो। तर असे ब्लाऊज ज्यावेळेस म्हणजे अशा प्रकारे भरलेले ज्यावेळेस तुमच्याकडे ब्लाऊज येतील ना साडीमध्ये, तर त्यावेळेस काय करायचं फ्रंट पार्टला ठेवायचं, तर साडीचा म्हणजे लुक एकदम चेंज होऊनच जातो, म्हणजे छान दिसतं हे केलं। मी बहुतेक तसंच करते। आणि खूप सुंदर सुद्धा हा ब्लाऊज आहे, त्याच्यावर बघा अशा प्रकारे मध्ये टिकली वर्क सुद्धा दिलेला आहे। इकडे गळ्याला डिझाईन आहे ना तिकडे सुद्धा टिकली वर्क दिलेला आहे। तर ही पण साडी तुम्हाला मला वाटतं काहीतरी 500 की 550 मध्ये आहे मिशोवर। तर महासेल चालू आहे, लवकर जाऊन घ्या, नाहीतर मग साड्या संपून जातील आणि मग तुम्हाला भेटणार नाही। आणि दुसरी जी साडी आहे ना ती ही बघा, मी अशा प्रकारे गोल्डन कलरमध्ये ही साडी मागवलेली आहे आणि खूप छान ही साडी मला आलेली आहे। तुम्हाला मी जवळून दाखवते बघा, खूप छान आहे। पण त्याचा जो ब्लाऊज आहे ना तो तर मला त्यापेक्षाही जास्त आवडलेला आहे। तर पूर्ण साडी बघा अशीच आहे आणि त्याच्यामधला ब्लाऊज बघा, तर त्याच्यामधला जो ब्लाऊज आहे ना तो बघा अशा प्रकारे हे सगळं सगळे आणि खूप छान आणि म्हणजे निघण्यासारखं नाही, मी शायनिंगचं जे करतो ना ते, आणि मध्ये जे आहे ना ती डिझाईनच आहे, तर खूप छान म्हणजे आहे। आणि बघा म्हणजे हाताला लावण्यासाठी अशा प्रकारे ही लेस आहे। तर तुम्ही जवळून बघू शकतात, मी तुम्हाला जवळून फॅब्रिक दाखवते की जे हायलाईट होतं ना ते रबर प्रिंट आहे। तर खूप छान ब्लाऊज सुद्धा आहे आणि त्याची मी तुम्हाला आता साडी दाखवते की साडी कशा प्रकारे आहे। तर ही बघा ही साडी आहे आणि खूप छान साडी आलेली आहे। पूर्ण साडीला बघा असे पट्टे आहेत रबर प्रिंटवाले, तर खूप छान म्हणजे हायलाईट होत आहे, तर छान वाटतं। आणि पूर्ण ह्याला बघा मी दाखवते, पूर्ण साडीला बघा अशा प्रकारे लेस दिलेली आहे, पूर्ण साडीला लेस दिलेली आहे आणि पदराला बघा अशा प्रकारे लेस आहे। म्हणजेच की ज्यांना कोणाला बघा भरलेल्या साड्या म्हणजे आवडत नाही, म्हणजे अशा सिंपल साड्या आवडतात ना त्यांच्यासाठी आहे। तर खूप छान म्हणजे ऑफ व्हाईटमध्ये नाही का जो कलर ज्यांना आवडतो तो कलर आहे हा, आणि खूप छान वाटतं। तुम्हाला मी बघा जवळून दाखवते बघा, ही साडी सुद्धा मला खूप आवडलेली आहे। तर आणि त्याच्यावरचा ब्लाऊज तर त्या जास्तच आवडलेला आहे। तर ह्या 3 साड्यांमधलं तुम्हाला कुठली साडी आवडली हे मला कमेंट करून सांगा। आणि एक मी ब्लाऊज मागवलेला आहे, तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितला असेल। तर हा बघा हा मी ब्लाऊज मागवलेला आहे, काहीतरी थोडंसं अलग म्हणजे हे, कारण की मी अजूनपर्यंत अशा प्रकारे ब्लाऊज नाही शिवलेले। तर चला तर म्हटलं ट्राय करून बघूया आपल्याला कशा प्रकारे ब्लाऊज दिसतो। तर मी हा मस्टर्ड कलरमध्ये ब्लाऊज मागवलेला आहे आणि त्याच्यावर बघा कशा प्रकारे डिझाईन आहे, म्हणजे जो फॅब्रिक आहे ना तो अशा प्रकारेच आहे आणि खूप छान फॅब्रिक आहे। आणि त्याच्यावर बघा अशा म्हणजे छोटे छोटे फ्लावर्स आहेत पिंक कलरमध्ये, आणि हा कुठला कलर येतो म्हणजे ग्रीनिश कलर आहे। तर अशा प्रकारे छोटे छोटे त्याच्यावर फ्लावर्स आहेत। तर खूप छान म्हणजे हा ब्लाऊज आलेला आहे, मी घालून सुद्धा बघितलं, मध्ये हा मी ब्लाऊज घालणार आहे, तर तुम्ही त्यावेळेस सुद्धा बघू शकतात की कशा प्रकारे ब्लाऊजचा जो लुक आहे तो कशा प्रकारे दिसतो। तर हा मी ब्लाऊज एक मागवलेला आहे। तर म्हणजे ना 2-3 ब्लाऊज स्ट्रेचेबल ब्लाऊज मागून बघितले ना तर खूप छान फिटिंगला बसतात आणि म्हणजे काय टेन्शन पण नाही, कितीला 120 की 110 पर्यंत असे ब्लाऊज भेटून जातात। तर त्याच्यासाठी मी हा मागवलेला आहे आणि फिटिंगचा काहीच टेन्शन नाही, स्ट्रेचेबल आहे, जसं आपलं म्हणजे ज्या प्रकारे आपली बॉडी आहे त्या प्रकारे फिटिंगला ब्लाऊज बसतात। त्यासाठी मला स्ट्रेचेबल ब्लाऊज खूप आता आवडायला लागलेले आहेत। मी पहिला ट्राय नव्हता केलेला, पण मी आता 2-3 ब्लाऊज घेतलेत ना तर खूप छान फिटिंगला बसतात। हा व्हिडिओ होता साड्यांचा। तर मी ज्या साड्या मागवल्या दुसऱ्याही साड्या मागवल्या त्या मला संध्याकाळी येतील, तर त्यावेळेस सुद्धा मी दुसरा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ बनवेलच। तर आजच्या ह्या 3 साड्या होत्या, ह्या 3 साड्यांपैकी तुम्हाला कुठली साडी आवडली हे मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग बाय।